धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा मनोज जरांगे आणि सुरेश धसांना फेसबुकवरनं थेट इशारा। सध्या राजकीय वर्तुळात एका सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा रंगली असून त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नेते गोविंद फड यांनी फेसबुकवर एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असलेल्या गोविंद फड यांनी केलेल्या या पोस्टमधून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांना जाहीरपणे एक प्रकारचा थेट इशाराच देण्यात आल्याचे बोलले जात आहे। काही दिवसांपासून राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्राण गमावण्याच्या दुर्दैवी घटनेवरनं संपूर्ण राजकारण तापल्याचं आपल्याला बघायला मिळालं। या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवरच आमदार सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने जोरदार शाब्दिक हल्ले चढवत त्यांना लक्ष्य केले आहे। आपल्या नेत्यावर होत असलेल्या या सातत्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक आता चांगलेच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवर गोविंद फड यांनी सोशल मीडियाचा आधार घेत विरोधकांचा कडक शब्दात इशारा दिलेला आहे। गोविंद फड यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून अत्यंत सूचक शब्दात ही पोस्ट लिहिली आहे। मी भंडारा लावून बोलतोय असा उल्लेख करत त्यांनी पुढे म्हटले आहे की जर आमच्या नेत्याच्या म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या केसाला जरी कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे, अशा आशयाचा कडक संदेश त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून दिला आहे। मुंडेंच्या अत्यंत जवळच्या आणि माजी सभापती राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची सार्वजनिक पोस्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात याचा तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। सध्या ही फेसबुक पोस्ट इंटरनेटवर वाऱ्यासारखी व्हायरल होत असून सोशल मीडियावर अनेक जण यावर व्यक्त होत आहेत। या इशाऱ्यामुळे जरांगे पाटील आणि सुरेश धस यांचे समर्थक देखील संतप्त होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे या दुर्दैवी घटनेचा मुद्दा अगोदरच तापलेला असतानाच मुंडे समर्थकांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखीन काय नवीन घडामोडी घडतात आणि संबंधित नेत्याकडनं कशा प्रकारचे उत्तर दिले जाते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचे।